कांचनपूर ग्रामपंचायतीचा गलथान कारभार भीक नको पण कुत्रे अवर म्हणण्याची ग्रामस्थांवर वेळ। मिरज तालुक्यातील धक्कादायक प्रकार। लाखो रुपयांचा निधी मंजूर असूनही गटारीचं काम ठप्प। रस्त्यावरील भल्या मोठ्या चरींमुळे नागरिकांचे जगणे असह्य। संपूर्ण सांगली जिल्हा महाराष्ट्रच नव्हे तर जगभरात अत्यंत गलथान कारभार करणारी ग्रामपंचायत म्हणून जिचा उल्लेख करावा असा धक्कादायक आणि बेजबाबदार कारभार मिरज तालुक्यातील कांचनपूर ग्रामपंचायतीकडून सुरू आहे। गावात गटारीचं सांडपाणी लोकांच्या घरासमोरून आणि मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांचे जगणे आधीच हैराण झाले होते। त्यावर उपाय म्हणून शासनाने लाखो रुपयांचा निधी देऊन गटारीचं काम मंजूर केलं। मात्र ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि काही जणांच्या विरोधामुळे हे काम गेले कित्येक महिने बंद पडले। परिणामी कांचनपूर ग्रामस्थांवर भीक नको पण कुत्रे अवर असं म्हणण्याची वेळ आली आहे। पावसाळ्यात अपघाताची भीती, निष्पाप जीवांना धोका। गटारीच्या कामासाठी ठेकेदाराने मुख्य रस्त्याच्या कडेला भल्या मोठ्या आणि खोल चरी खड्डे खोदून ठेवले आहेत। गेले कित्येक महिने हे खड्डे असेच उघडे पडलेत। ऐन पावसाळ्याच्या दिवसात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून रस्त्यावरून चालताना एखादा मोठा अपघात होऊन निष्पाप नागरिकाचा जीव जाईल की काय अशी भीती गावात निर्माण झाली आहे। सद्यस्थितीत गावात सांडपाणी, प्रदूषण आणि डासांचा उच्छाद तर आहेच, पण त्याहूनही अधिक धोका या उघड्या खड्ड्यांमुळे निर्माण झालाय। त्यामुळे सांडपाणी आणि डास बरे, पण हे जीवघेणे खड्डे नकोत अशी उद्विग्न प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतायत। रेशन दुकान, सोसायटी आणि रुग्णालयाचा रस्ता बंद। रस्त्याकडेलाच करण्यात आलेल्या या मोठ्या उत्खननामुळे गावातील वृद्ध, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांची कोंडी झाली आहे। नागरिकांना आपल्या स्वतःच्या घरात जाणंही मुश्किल झालंय। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गावातील रुग्णालय, विकास सोसायटी आणि शासकीय स्वस्त धान्य दुकान, रेशन दुकान याच परिसरात असल्यानं तिथं ये-जा करणं अत्यंत अवघड बनलंय। दैनंदिन गरजांसाठी आणि उपचारांसाठी बाहेर पडणाऱ्या वृद्ध व आजारी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। रेशन दुकानदारावर आली ही वेळ। या बेजबाबदार कारभारामुळे गावातील शासकीय स्वस्त धान्य दुकानदाराला मोठा फटका बसलाय। दुकानासमोर असलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे ग्राहकांना येणंही अशक्य होत असल्यानं दुकानदाराला आता फक्त दिवसा तेही सकाळीच काही वेळ दुकान उघडे ठेवण्याची वेळ आली आहे। अंधाधुंद कारभाराला जाब विचारणार कोण? लाखो रुपयांचा निधी येऊनही केवळ नियोजन शून्यतेमुळे विकास काम रखडलाय। ग्रामपंचायतीच्या या कारभारात अजिबात दम राहिलेला नाही आणि यावर नियंत्रण ठेवणारे आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारणारे कुणीही उरलं नाही अशी परिस्थिती आहे। नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळणाऱ्या या अंधाधुंद कारभाराला प्रशासकीय पातळीवर तरी कोण वाली आहे की नाही असा संतप्त सवाल आता कांचनपूरचे ग्रामस्थ विचारत आहेत। या गंभीर समस्येकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन हे रखडलेलं काम सुरू करावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे।